नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, क्वेश्चन अनालिसिस सीरीजमधला आजचा आपला 69वा पार्ट आहे। तर यामधला पहिला क्वेश्चन आहे, इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डॅश डॅश याने केली। तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, पंचम जॉर्ज याने अशा प्रकारे घोषणा केली होती रद्द झाल्याची 1911 मध्ये। परंतु बंगालची फाळणी केव्हा झाली होती? तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली होती। लॉर्ड कर्झनने 1905 साली बंगालची फाळणी केली होती आणि 19 जुलै 1905 साली व 12 डिसेंबर कधी झाली? 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरवलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केलीची घोषणा केली होती। तर बघा, दुसरा प्रश्न आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम डॅश डॅशने सुरू केला। तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा केंद्र सरकारने सुरू केला होता, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपलं करेक्ट आहे। भारत सरकारने 1978 मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजेच त्यालाच IRDP असं म्हणतात, तर हा तयार केला होता व 1980 मध्ये त्याची अंमलबजावणी केली होती। पुढचा प्रश्न आहे, भारतातील महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? तर बघा, महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे, म्हणजे भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर त्यापैकी हे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर आणि हे आहे MP मध्ये, म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये। 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे आणि मध्य प्रदेश राज्यात उज्जैन येथे हे महाकालेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती। ही सोसायटी अस्पृश्यांसह जे मध्यम वर्गात उच्च शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारे ही सोसायटीची स्थापना केली होती आणि हिची स्थापना केव्हा झाली होती? 8 जुलै 1945 साली। 8 जुलै 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती। ही डेट ह्याच्यासाठी सांगत आहे की कधी कधी डेट पण विचारली जाते आपल्याला, म्हणून। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 साली बनवण्यात आलेला आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात तर सचिव डॅश डॅश असतात। तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात पालकमंत्री तर सचिव असतात जिल्हाधिकारी। आणि 243 ZD या आर्टिकलमध्ये जिल्हा नियोजन समितीची तरतूद करण्यात आलेली आहे। तर बघा, अध्यक्ष पालकमंत्री आणि सचिव जिल्हाधिकारी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, चाबहार बंदर कोणत्या देशात आहे? तर चाबहार बंदर जे आहे ते इराण या देशात आहे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे आणि हे इराण देशात असून ते भारताच्या सहकार्याने उभा करण्यात आलेलं बंदर आहे, म्हणून ते भरपूरदा क्वेश्चन त्याच्यावर आलेला आहे आणि इथून पुढे येण्याचे चान्सेस खूप आहेत। तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे भरली? तर अशा प्रकारे पहिली अस्पृश्य परिषद भरली होती कोल्हापूर येथे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा, 22 मार्च 1920 रोजी माणगाव इथे भरवली गेली होती ही परिषद आणि माणगाव हे कुठे आहे? तर कागल कोल्हापूर संस्थानातील एक ठिकाण आहे। तर अशा प्रकारे कागलमधले माणगाव येथे ही परिषद भरली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनाचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर बघा, प्लास्टिक मनी म्हणून असं क्रेडिट कार्ड आहे, हे एक आर्थिक साधन मानलं जातं। क्रेडिट कार्डचा उपयोग प्लास्टिक मनी म्हणून केला जातो। तसंच प्लास्टिक मनी म्हणजेच काय? तर प्लास्टिक कार्डचा वापर केलेला असतो यामध्ये आणि यात सामान्यतः क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याचा समावेश असतो। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी डॅश डॅश याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला। तर बघा, रोमन सम्राट होता अलेक्झांडर, ह्याचा एक प्रतिनिधी होता आणि त्याचा पराभव कोणी केलेला आहे? चंद्रगुप्त मौर्यानं, आणि त्याचं नाव काय? तर तो आहे सेल्युकस निकेटर, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, सेल्युकस निकेटर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे उपग्रह प्रक्षेपण जे केलं जातं तर त्याच्याशी निगडीत आहे क्रायोजेनिक तंत्रज्ञान। आणि क्रायोजेनिक तंत्रज्ञान म्हणजे काही गोष्टी लक्षात ठेवा एकदम साध्या सोप्या भाषेत, मायनस टेम्परेचरला एखादं म्हणजे साठवून ठेवलेलं एखादं इंधन, त्याला आपण क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी असं म्हणतो। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन,
उपग्रह प्रक्षेपण हे क्रायोजेनिक तंत्रज्ञानाशी निगडीत आहे. तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान म्हणजे काय असतं, तर मायनस टेम्परेचरला एक साठवून ठेवलेला इंधन. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे अँटी टेररिस्ट स्क्वॉड, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कशाचा वापर करतात. तर बघा रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे आपल्या बॉडीतली, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात आणि त्याच्यामध्ये जर काही अडथळा आला तर त्याचं निदान कसं केलं जातं, तर ते केलं जातं सोडियम 17 द्वारे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, सेकंड ऑप्शन. तसंच कार्बन 40 जे आहे, तर हे कार्बन 40 जे आहे म्हणजे कार्बन 14, तर याचा वस्तूंच्या वयांचा अंदाज लावण्यासाठी याचा वापर केला जातो. तसंच आयोडीन 131 जे आहे, तर आयोडीन हे थायरॉईड आणि कर्करोगाच्या उपचारासाठी याचा वापर केला जातो. तसंच आर्सेनिक काय आहे, तर आर्सेनिक हे शिशांच्या मिश्र धातूमध्ये याचा वापर असतो. तसंच सेमीकंडक्टर उपकरणामध्ये पण हे आर्सेनिक असतं. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालवला जातो. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965 या अधिनियमान्वये महाराष्ट्राचा राज्यातील नगर परिषदांचा कारभार चालवला जातो. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली. तर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झालेली आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन 24 ऑक्टोबर 1945 याची संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली आहे, म्हणजेच युनायटेड नेशन. आणि स्थापना 24 ऑक्टोबर 1945. मुख्यालय कुठे आहे याचं, तर त्याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क येथे, न्यूयॉर्क. तसंच सरचिटणीस कोण आहेत सध्याचे, अँटोनियो गुटेरस हे त्याचे सरचिटणीस आहेत. पुढचा क्वेश्चन पहा, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्यप्रकाराशी संबंधित होते. तर पंडित रविशंकर हे सितार वादक किंवा सितार जे आहे वाद्यप्रकार त्याच्याशी संबंधित होते, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पंडित रविशंकर हे भारतीय संगीत तज्ज्ञ तसेच सुप्रसिद्ध सतारवादक पण होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष सध्याचे आहेत सेकंड ऑप्शन न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा झालेली, ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो किंवा इथून मागं पण आलेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न, म्हणून आपण ते अशा प्रकारची इन्फॉर्मेशन पाहत आहोत. तर बघा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे 12 ऑक्टोबर 1993 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली होती. तसंच विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे आहेत. तसंच महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा झालेली, तर महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली 6 मार्च 2001 आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर त्याचे अध्यक्ष आहेत के तातेड, न्यायमूर्ती के तातेड हे सध्याचे त्याचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे. पुढचा क्वेश्चन आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला उपगव्हर्नर कोण होत्या. तर बघा जी आपली रिझर्व्ह बँक आहे आरबीआयच्या पहिल्या महिला उपगव्हर्नर कोण हा प्रश्न आहे. तर बघा सेकंड ऑप्शन त्याचं करेक्ट आहे के जे उदेशी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर सी.डी. देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. कोण, सी.डी. देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते आरबीआयचे. आणि आपल्याला काय विचारले, पहिल्या महिला उपगव्हर्नर कोण होत्या, तर ते होत्या के जे उदेशी. तसंच सध्याचे विद्यमान जर गव्हर्नर पाहायला गेलं तर सध्याचे कोण आहेत, तर ते आहेत शक्तिकांत दास हे सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, महानदीच्या पाणी वाटपावरून संघर्ष निर्माण झालेली राज्य कोणती. तर बघा महानदी ही आहे ओडिशा राज्यात, तर तिच्या पाणी वाटपावरून संघर्ष झालेली कोणती राज्य आहेत, तर ते आहे ओडिशा आणि छत्तीसगड, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. पाणी वाटप, त्याच्यावरचा वाद किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेट असतात, हे असे 2-4 नद्यांचे जे आहेत ते तुम्ही लक्षात असू द्या, त्याच्यावर 100% प्रश्न आलेले आहेत किंवा येत आहेत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या नीलकृष्णा गजरे यांनी कोणत्या मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बघा महाराष्ट्राचा आहे नीलकृष्ण गजरे याने JEE जी एक्झाम झाली होती तर तिच्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि खूप टॉप लेवलची एक्झाम असते. तर अशा प्रकारे त्याने हे सक्सेस याच्यामध्ये मिळवलेलं आहे. तर बघा नीलकृष्ण गजरे हा कुठला आहे, तर हा वाशिम जिल्ह्याचा आहे,
तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात देशातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर बघा हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे हिमाचल प्रदेश, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. या प्रकल्पाची क्षमता किती आहे? हिमाचल प्रदेशला जो हा हरित हायड्रोजनचं प्रोजेक्ट आहे तर त्याची 1500 मेगावॅट एवढी त्याची क्षमता आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला, अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील कितवा सर्वात मोठा देश ठरलेला आहे? तर बघा अमेरिकेत देशाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारत कितवा मोठा देश आहे? तर तो आहे दुसरा मोठा देश, म्हणजे आपण दुसऱ्या नंबरला आहोत जे की आपल्या लोकांनी तिथं अमेरिकेचं नागरिकत्व मिळवलेलं आहे. तर फर्स्ट कंट्री कोणती आहे मग? तर फर्स्ट आहे मेक्सिको ही जी कंट्री आहे, तर या कंट्रीनी अमेरिकेमध्ये भरपूर लोक तिथे जाऊन स्थायिक झालेले आहेत किंवा त्यांचं नागरिकत्व मिळवलेलं आहे आणि आपण सेकंड नंबरला आहोत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाचे अंतराळात पाठवलेले व्हायेजर 1 हे अंतराळ यान 5 महिन्यानंतर पुन्हा सक्रिय झाले आहे? तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे अमेरिका, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर व्हायेजर 1 हे अंतराळ यान 5 महिन्यानंतर सक्रिय झालेलं आहे ते अमेरिकेचं. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन 100% येतात. तर हे अंतराळात सर्वात दूर गेलेले पहिले मानवनिर्मित अंतराळ यान होते. व्हायेजर 1 पहिलं मानवनिर्मित अंतराळ यान असल्यामुळे ह्याच्यावर क्वेश्चन येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विश्व बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर विश्व बौद्धिक संपदा दिन हा साजरा करण्यात येतो 26 एप्रिलला, म्हणजे थर्ड ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेवनली आयसलँड ऑफ गोवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर बघा हे पुस्तक लिहिलेलं आहे श्रीधरन पिल्लई, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे श्रीधरन पिल्लई. तर बघा अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मुलांना तुमचं 20 मे नंतर तुमचं कधी ग्राउंड होऊ शकतं, त्यामुळे होता होईल तेवढं जास्तीत जास्त तयारीला लागा. अजिबात म्हणजे दुर्लक्ष करू नका, आता इलेक्शन चालू आहे ना आपलं काही होणार नाही असं काही मनात आणू नका. 20 मे नंतर तुमचं ग्राउंड कधीही होऊ शकतं आणि त्याच्यानंतर 1 महिनाभरात तुमच्या एक्झाम असणार आहेत. तर अशा प्रकारे अभ्यास चालू राहू द्या, कंटिन्यू करा. जर अभ्यासात गॅप टाकत असाल तर थोडंसं धोकादायक होऊ शकतं स्वतःसाठी, त्यामुळे कसलाही गॅप टाकू नका, अभ्यासातही टाकू नका आणि वर्कआउटमध्ये पण टाकू नका. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.